बाळासाहेबांच्या खोलीत चर्चा झाली की नाही शंका, त्याचबरोबर शहांनीच ते आता सगळं सांगायला हवंय। शिंदेंच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी शहांनाच हे आता प्रत्याव्हान दिलंय। शहा आले होते तेव्हा शिंदे मातोश्रीवर नव्हते असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। मोदी शहांसोबत राहून शिंदेंना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय असं देखील संजय राऊत यांनी टीका करताना म्हटलेलं आहे। मला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, त्यामुळे तुम्ही जे म्हणता की अमित भाईंच्या बरोबर बंद दरवाजा आड चर्चा झाली, हे पूर्णपणे खोटं आहे, स्पष्ट होतं। आणि म्हणून मी त्याच्या आणखी खोलात जाऊ इच्छित नाही। अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं। ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही, तिथे इतर भाजपचे नेते होते। हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला आहे। त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करतात। 2014ला युती तुटल्यावर युती भाजपने तोडली, त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली, आपण जिंकू शकत नाही, तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातोश्रीवरती मग कशा करता आले पायऱ्या चढून, याचं उत्तर या महाशयाने द्यावं। हे मोदी आणि शहांबरोबर राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलंय। गांजा मारतात, खोटेपणाचं आणि बोलतात।